वस्तू सांगत असताना सांगतात की आता यावरी एकादशी कथा आहे दोही रसी जेथ पार्था विश्वरूपेशी होईल भेटी. या अध्यायामध्ये 2 रस आहेत आणि ते 2 रस म्हणजे अद्भुत रस आणि शांत रस, आणि या दोन्ही रसांनी ओथंबून ही कथा सांगितली जात आहे की ज्या अध्यायामध्ये ह्या विश्वरूपाचं अर्जुनाला दर्शन घडणार आहे, अर्जुनाला विश्वरूपाची भेट होणार आहे, साक्षात्कार होणार आहे, असा हा अध्याय आहे. आणि या अध्यायामध्ये श्रवण करत असताना श्रोत्याचं अंतःकरण या ठिकाणी चमत्कृती पूर्ण होईल. आणि दुसरी गोष्ट, ह्या अध्यायामध्ये त्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य संचरेल. म्हणजे अंतःकरणामध्ये वैराग्य उत्पन्न झालं की शांत रसाची अभिव्यक्ती होते आणि अंतःकरणामध्ये चमत्कृती पूर्ण अशा अंतःकरणाची भावना झाली की त्याच्यामध्ये अद्भुत रसाचं अवतरण होतं. अशा प्रकारे 2 रसांचं या ग्रंथामध्ये अवतरण होणार आहे. जेथ शांताची आघरा अद्भुत आला आहे पाहुणेरा आणि एराही रसा पांती करा मानू झाला. या ठिकाणी मुख्य या अध्यायाचा रस आहे शांत. म्हणजे हा अध्याय म्हणजे शांत रसाचं घर आहे, परंतु त्याच्यामध्ये सहजच हा पाहुणा म्हणून अद्भुत रसही या ठिकाणी आलेला आहे. काल आपण चिंतन केलं की केवळ रसाचं अवतरण, अलंकाराचं प्रगटीकरण एवढं साहित्याला अपेक्षित असणारं ध्येय हे ज्ञानेश्वरीचं नाही. ज्ञानेश्वरीचं मुख्य प्रधान ध्येय जर काय असेल तर ऐकणाऱ्याला परतत्व स्पर्श व्हावा. त्याच्यामध्ये काव्यात्मक शैली वापरली असली, म्हणजे त्या ठिकाणी योजलेली असली, त्याच्यामध्ये रस अलंकाराचा अनेक प्रकाराने उत्कर्ष झालेला आपल्याला दिसला, तरी मुख्य गंतव्य ज्ञानोबारायांचं मुख्य उद्दिष्ट जर काय असेल तर ते उद्दिष्ट आहे की शांतरस. या ठिकाणी परतत्व स्पर्श, आणि त्या परतत्व स्पर्श होण्यासाठी अंतःकरणाला जी योग्यता पाहिजे ते अंतःकरण विरक्त असलं पाहिजे. की ऐहिकीचे का पारत्रीचे भोग पायिक झाली या इच्छेचे परी भोगावे हे न रुचे मना माझी. या ठिकाणी सगळे आपल्या जीवनामध्ये सर्व प्रकारच्या भोग जरी इहलोकातले परलोकातले आले तरी अंतःकरणात त्या विषयाच्या भोगाची इच्छा उत्पन्न होऊ नये, अशा अधिकार या अध्यायाचं चिंतन केला असताना होईल. म्हणजे अंतःकरणामध्ये त्या अंतःकरणाच्या विरक्तीमुळं शांतरसाचं अभिव्यक्ती किंवा उद्भुतता त्याच्या ठिकाणी होईल, अशा प्रकारची योजना आहे असं माऊली या ठिकाणी सांगतात. की हे जे रस आहेत तर ते 9 रस आहेत. शृंगार, हास्य, भयानक, रौद्र, बिभत्स, करुण, शांत हे रस आहे. आपल्या याच्यामध्ये ह्या रसांमध्ये रसांची पुष्टी कशी होते, त्यांची काही लक्षणं याविषयी सांगितलेले आहे. हे जे रस आहेत त्याच्यापैकी शृंगार रसाचा स्थायी भाव रती आहे, हास्य रसाचा हसणं किंवा हास असा, करुण रसाचा शोक, रौद्र रसाचा क्रोध, वीर रसाचा उत्साह, भयानक रसाचा भय, बिभत्स रसाचा तिटकारा आणि अद्भुत रसाचा आश्चर्य आणि शांत रसाचा निर्वेद, अशा प्रकाराने हे 9 रसाचे स्थायी भाव आहेत. म्हणजे हे ऐकलं की अशा प्रकारचे विकार अंतःकरणात उद्भूत होतात. अंतःकरण द्रवीभूत होणं म्हणजे अंतःकरणाला कोणता तरी विकार, यापैकी विकार प्राप्त होणं. आता हा स्थायी भाव आहे की त्या रसाचं अवतरण व्हायचं असेल तर त्या ठिकाणी हे विकार पाहिजेत, आणि हे विकार असतील तरच त्या रसाची अभिव्यक्ती होते. त्याच्यामध्ये हे जे स्थायी भाव आहे हा अधिक वाढावा. म्हणजे समजा हास्यरसाचा स्थायी भाव आहे हास, तर त्या प्रकाराचं हे हास हे अधिक वाढावं, अशा प्रकारचं त्याच्यासाठी आणखीनही काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे भावाच्याच हा झाला स्थायी भाव, नित्य त्याच्या ठिकाणी राहणारा. परंतु तो वृद्धिंगत व्हायचा असेल त्याच्यासाठी विभाव, अनुभाव, व्यभिचारी भाव हे जर त्याच्याशी सम्मिलित झाले तर हा स्थायी भाव अधिक वृद्धिंगत होत असतो. आणि पुरुष त्या ठिकाणी ज्या वेळेला केवळ त्याचा स्थायी भाव
स्थायी भाव हा त्याच्या अंतःकरणामध्ये प्रकट होतो, त्यालाच म्हणतात की आता या ठिकाणी रसाचं प्राकट्य झालं किंवा रस प्रगट झाला असं म्हणतात. आता ते कोणते आहेत तर विभाव, अनुभव, व्यभिचारी भाव आणि एक आलंबन भाव असं म्हणतात. त्याच्यामध्ये विभाव हा दोन प्रकारचा आहे की त्याला आलंबन विभाव आणि उद्दीपन विभाव असे दोन विभाव आहेत. त्याच्यामध्ये आलंबन विभाव म्हणजे ज्या विषयाला धरून हा रस उत्पन्न होतो त्याला म्हणतात आलंबन विभाव. आणि ज्याच्या योगाने हा स्थायी भाव आणखी वृद्धिंगत होतो किंवा उद्दीपन होतो त्याला म्हणतात उद्दीपन विभाव. आणि अनुभव म्हणजे रस उत्पत्ती झाल्यानंतर शरीराच्या ठिकाणी दिसणारे जे भाव आहेत, बदल आहेत, ते जसं हसल्यानंतर हास्य किंवा करुण शोक असला तर आपला चेहरा जो आहे तो वेगळा होतो. जर आपल्या ठिकाणी शांतरस असला तर आपल्या चेहऱ्यावर त्याचे भाव वेगळे दिसतात. किंवा जर आपल्या अंगाला काटा येतो, भीती असली तर थरथर काप होतो. अशा प्रकारचे जे भाव आहेत याला म्हणतात उद्दीपन विभाव असं म्हणतात. आणि आपलं अनुभव याला काय म्हणतात अनुभव, आपल्या शरीरावर दिसणारे त्या विकारांचे परिणाम. आणि स्थायी भावाच्या उद्दीपनाला साह्यभूत होणारे स्थायी भाव व्हावा म्हणून त्याचं अधिक उद्दीपन व्हावं म्हणून जे जे साह्य होतात त्या सर्वांना व्यभिचारी भाव असं म्हणतात. आता ह्या अध्यायामध्ये हे नवरस असं म्हटलेलं आहे. ह्या नवरसांचं अवतरण प्रसंगाने केलं म्हणून माऊली म्हणतात की शांताची या घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा आणि एराही रसा पांती करा मानू झाला. इतरही रसांना याच्यामध्ये स्थान मिळालेलं आहे. आणि ह्या अद्भुत आणि शांत रसाचं मात्र असं आहे की म्हणतात परी शांताद्भुत बरवे जे डोळ्याच्या अंजोळी घ्यावे, डोळ्याच्या वंजळीने घेता येतील अशा प्रकारचं हे शांत रस आणि अद्भुत रस हे दोन्ही इतके ऐक्यभावाला प्राप्त झाले की ज्याप्रमाणे जैसे हरिहर प्रेमभावे आले खेवा, जसं भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांनी परस्परांना प्रीतिभराने आलिंगन द्यावं त्याप्रमाणे हे दोन्ही रस याच्यामध्ये एकत्र आलेले आहेत असं वर्णन माऊलींनी केलं. नंतर सांगतात ना तरी अवशेच्या दिवशी भेटली बिंबे दोन्ही सरसी तेवी एकवळा रसी केला येथ. हे अद्भुत रस काय कधी त्याच्यामध्ये रस जे आहेत त्याला काय म्हणतात परस्पर विरोधी असणारे दोन रस एका वेळी येत नाहीत. एका वेळेला त्या दोन रस एकत्र येत नाहीत. पण अद्भुत आणि शांत रस हे दोन्ही एका बाजूला आश्चर्य आहे आणि एका बाजूला वैराग्य आहे. अशा प्रकारचं एकाचा स्थायी भाव आहे शांतरसाचा स्थायी भाव आहे विरक्ती आणि अद्भुत रसाचा स्थायी भाव आहे चमत्कार. परंतु हे दोन्हीही इतके ऐक्याला प्राप्त झालेले आहेत की त्यांचा निवाडाही होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे भगवान शंकर आणि भगवान श्रीहरी यांचं आलिंगन व्हावं त्याप्रमाणे हे दोन्ही रस एकत्र आले असं आत्तापर्यंत आपण पाहिलं. आता माऊली सांगतात ना तरी अवशेच्या दिवशी भेटली बिंबे दोन्ही सरसी तेवी एकवेळा रसी केला येथ. ना तरी म्हणजे अथवा अवशेच्या दिवशी म्हणजे अवस म्हणजे अमावास्या, त्या अमावास्याच्या दिवशी दोन्ही बिंबे सरसी भेटली. दोन्ही बिंबे म्हणजे चंद्र आणि सूर्य ह्या दोघांचे असणारी बिंब ही भेटली म्हणजे एकमेकाला भेटतात. म्हणजे आपल्याला अमावास्याच्या दिवशी चंद्राचं स्वतंत्र दर्शनच होत नाही कारण तो चंद्र आणि सूर्य ही एकरूप झालेली असतात. रात्रीच्या वेळेला आपल्याला चंद्राचं दर्शन होतं का? नाही. सूर्याचं तरी होतं का? नाही. दोन्ही काय झालेले एकवटलेले आहेत. तेवी त्याप्रमाणे रसी येथ एकवळा केला. त्याप्रमाणे येथ म्हणजे ह्या अध्यायामध्ये रसी म्हणजे ह्या दोन रसांनी म्हणजे अद्भुत आणि शांत ह्या दोन रसांनी एकवळा केला म्हणजे एकत्र मिळालेले आहेत. दोघांना निवडून वेगवेगळं काढता येत नाही. इतक्या ऐक्य भावाला हे दोन रस प्राप्त झालेले आहेत.
याच्याविषयी आता उपमा देतात माऊलींना. ह्या दोन्ही रसांच्या ऐक्य जेव्हा पाहतात तेव्हा माऊलींच्या प्रतिभेतून जे स्फुरण होतं ते या ठिकाणी सांगतात. मिनले गंगे यमुनेचे ओघ, तैसे रसा जाहले प्रयाग, म्हणून सुस्नात होत जग आघवे येथ. जर एखादा मनुष्य या अध्याय हा साहित्याने परिप्लुत आहे किंवा रसांनी परिप्लुत आहे, म्हणून जर कोणी या अध्यायाचं चिंतन एखादा साहित्यिक हे करण्याला प्रवृत्त होईल तर त्याला साहित्याचंही आस्वादन होईल. त्याच्या अंतःकरणात वैराग्य आणि चमत्कृतीपूर्ण अशा प्रकारच्या अंतःकरणाची स्थिती होऊन त्याच्या अंतःकरणामध्ये ह्या शांतरसाचा आणि अद्भुत रसाचा ऐक्यभावाला तो प्राप्त होईल. पण याच्या अतिरिक्त हे जे रस आहेत ते केवळ रसास्वादन न होता त्याला रसरूप असणाऱ्या परमात्म्याचा साक्षात्कार होईल अशा प्रकारच्या शब्दांची योजना या अध्यायामध्ये आहे. त्यामुळं माऊलींच्या प्रतिभेनं केवळ हे रसाचं वर्णन नाही, तर माऊली म्हणतात हे रस जेव्हा एकत्र येतात तेव्हा माऊलींना असं वाटतं की मिनले गंगे यमुनेचे ओघ. जणू काही हे दोन रस म्हणजे काय आहे, एक आहे गंगेच्या स्थानी आणि एक आहे यमुनेच्या स्थानी. आणि ह्या 11व्या अध्यायामध्ये हे गंगा आणि यमुनेप्रमाणे हे अद्भुत आणि शांतरस हे एकमेकाला मिळालेले आहेत. अर्थात त्यांचा अत्यंत सुंदर अशा प्रकारचा संगम झालेला आहे. तैसे रसा झाले प्रयाग, गंगा आणि यमुनेचे ओघ मिळावे तैसे त्याप्रमाणे या ठिकाणी रसा म्हणजे ह्या दोन रसांचं प्रयाग नावाचं क्षेत्र झालेलं आहे. जशा गंगा आणि यमुना एकत्र मिळाल्या की त्याला आपण प्रयाग क्षेत्र असं म्हणतो, त्याप्रमाणे हे रसांचं काय झालेलं आहे, प्रयाग झालेलं आहे. म्हणून आणि असं असल्यामुळं सुस्नात होत जग आघवे येथ. त्याप्रमाणे या जसं प्रयाग क्षेत्राला सुस्नात होत सगळं जग येतं आणि पर्वामध्ये त्रिवेणी संगमावर स्नान करतं. आता इथं तुम्ही म्हणाल दोनच नद्या आहे गंगा आणि यमुना, प्रयागामध्ये 3 नद्या आहेत आहे की नाही, परंतु त्याची शंका घेण्याचं कारण नाही, कारण पुढं ते सांगणार आहेत. तर यामध्ये सरस्वती गुप्त असते आणि गंगा यमुना आपल्याला प्रत्यक्ष दिसतात. आपण प्रयाग क्षेत्रामध्ये पाहिलं तर गंगेचं जल आणि यमुनेचं जल यांचा जो वर्ण आहे त्या वर्णसुद्धा वेगळा. गंगेचं त्या ठिकाणी गौर वर्ण जसं म्हणतो आपण आणि यमुनेचा श्यामवर्ण, बरोबर ना. हे 2 वर्ण आपल्याला स्पष्ट दिसतात आणि सरस्वती आहे परंतु ती गुप्त आहे. त्याप्रमाणे इथं ह्या कोणत्याही रीतीनं जर कोणी या अध्यायाचं चिंतन करील तर सुस्नात होतं जगा आघवेथ. प्रयागाच्या ठिकाणी जसे सगळे जग सुस्नात होतं स्नान करून पवित्र होतं, तसा या अध्यायाचं चिंतन करून सर्व जगाला पवित्र व्हावं म्हणून जे मुमुक्षूंचं विश्व आहे त्या विश्वामधले सगळे मुमुक्षू या अध्यायाचा रसपान करून सुस्नात होतात. माझी गीता सरस्वती गुप्त आणि दोन्ही रसते ओघ मूर्त, या लागी त्रिवेणी हे उचित फावली बापा. मग तुम्ही नुसतं रसास्वादन करायला गेले तरी त्याच्यामध्ये काय आहे, तर जशी गंगा यमुनेच्या दोन्ही स्पष्ट रीतीने दिसणाऱ्या ओघामध्ये सरस्वती गुप्त आहे, तसं ह्या 2 रसांच्या एकत्र संगमामध्ये त्या ठिकाणी सरस्वती म्हणजे कोण आहे, तुम्ही 11व्या अध्यायाच्या योगाने कोणाचं चिंतन करतात, गीता ग्रंथाचं चिंतन करतात. आणि तो स्पष्ट आपण करायला काय गेलो रसपान, पण त्याच्यामध्ये गुप्तपणे कोण आहे, सरस्वती आपलं त्याच्यामध्ये रसपान करायला गेलं, पण त्याच्यामध्ये मूळ कशा विषय कोणाचा आहे, गीतेचा अध्याय चालू आहे आणि ती गीता ह्या रसांमध्ये कशी आहे, गुप्त आहे. म्हणजे खरी काय आहे, गूढ रहस्यात्मक गीता पण रसरूपतेने या ठिकाणी नटलेले आहे. आणि ते रस म्हणजे 2 प्रकारचे रस या ठिकाणी सांगितलेले आहेत. आता म्हणून म्हणतात की माझी गीता सरस्वती गुप्त, गीतारूपी सरस्वती या ठिकाणी, गीता हीच कोणी भगवती सरस्वती आणि ती या अध्यायामध्ये गुप्त रीतीने आहे. म्हणून आपण रसपान करता करता आपल्याला काय होईल, गीतेचं चिंतन होईल. गीता ही गुप्त असणारी सरस्वतीच आहे जणू काही, आणि दोन्ही रस ते ओघ मूर्त. आणि हे जे 2 रस आहेत शांत आणि अद्भुत हे मूर्त रूपाने आपल्याला दिसतात आणि त्याच्यामध्ये गुप्त रूपाने असणारी गीता सरस्वती आहे. आणि या लागी त्रिवेणी हे उचित फावली बापा. आणि हे
अर्जुना, या ठिकाणी ही त्रिवेणी उचित फावली, अत्यंत उचित अशा प्रकारचे हे त्रिवेणी संगम या ठिकाणी 11व्या अध्यायाच्या योगाने हे आपल्याला फावली म्हणजे प्राप्त झालेली आहे. किंवा इथं फावली बापा म्हणजे हे बाप हो असं माऊली श्रोत्यांना सांगतात. आपल्याला ह्या रूपाने इथं काय अर्जुनाला म्हणत नाही, म्हणून बापा म्हणजे श्रोत्यांना उद्देशून म्हणतात बाप हो, आपल्याला ही त्रिवेणी या ठिकाणी सापडलेली आहे. येथ श्रवणाचे निद्वारे तीर्थी रिगता सोपारे, ज्ञानदेव म्हणे दातारे माझेनी केले. येथ श्रवणाचे निद्वारे, या ठिकाणी श्रवणाचं द्वार म्हणजे श्रवणाचा जो सोपा मार्ग आहे तो मार्ग तीर्थी रिगता सोपारे, श्रवणाच्या द्वारा म्हणजे आपण काय करतो, ह्या अध्यायाचं श्रवण करतो आणि ह्या श्रवणाच्या माध्यमातून तीर्थी रिगता सोपारे, आपल्याला ह्या तीर्थी म्हणजे ह्या त्रिवेणी क्षेत्रामध्ये जाण्यासाठी, प्रयाग क्षेत्रामध्ये जाण्यासाठी काय केलं, सोपारे म्हणजे अत्यंत सोपा असा असणारा मार्ग तो धर्मनिधाने श्रीनिवृत्ती देवे रचिली. शब्द सोपान म्हणजे शब्दाचा एक घाट, त्रिवेणी संगमामध्ये उतरण्यासाठी त्याच्यामध्ये अवगाहन करण्यासाठी जो शब्द सोपान म्हणजे शब्दरूपी घाट आणि तो अत्यंत उतरण्याला सोपा असा करून कोणी दिला तर श्री निवृत्ती देवे, माझी गुरुजी असणारे श्री निवृत्तीनाथ महाराज यांनी हा शब्दरूपी घाट अत्यंत सोपा करून दिला. परंतु ते कसे आहेत, त्यांचं विशेषण लिहिलं की धर्मनिधाने, ते धर्माचं निधान आहेत. म्हणजे जे जे काही त्यांनी धर्माचं काय लिहिलं, एक यतः अभ्युदय निश्रेयस सिद्धी सहा धर्म, तर ज्याने आपलं ऐहिक आणि पारलौकिक कल्याण होईल अशा प्रकारचं जे शास्त्राने कथन केले त्याला काय म्हणतात, धर्म असं म्हणतात. तर हे कोण नाही वैशेषिकांचं सूत्र आहे मला वाटतं हे. आणि दुसरं काय सांगतात, धर्म म्हणजे आपलं स्वस्वरूप असा एक अर्थ आहे. दुसरा धर्म शब्दाचा काय अर्थ आहे, वेदविहितो धर्म, हा वेदाने जे सांगितला तो धर्म आहे. किंवा आणखी धारणात धर्ममित्ती उच्यते, ज्याच्यामुळे सगळ्या प्रजा चांगल्या सुचारू रूपाने धारण केले जाते, म्हणजे प्रजेचं पालन पोषण होतं, भरण पोषण होतं. अशा प्रकारचं जी जीवनशैली सांगणारा त्याला धर्म असं म्हणतात. अजूनही यागादी, हां, वेदाने सांगितलेला जो कर्मकांडात्मक जो धर्म आहे, वेदविहित वेदाने जे यज्ञ यागादिक सांगितले त्यालाही धर्म असं म्हणतात. तर ह्या ठिकाणी ह्या धर्माचं मूलभूत तत्वाचं जणू काही निधान म्हणजे भांडार असणारे असे श्री निवृत्तीनाथ महाराज माझे श्रीगुरू आहेत आणि त्यांनी ही रचना केली. वास्तविक रचना करतात ज्ञानोबा आहे, परंतु म्हणतात कोणी केली, ही निवृत्ती देवे हा मार्ग सोपा करून ठेवला, शब्दरूपी घाट बांधून ठेवला असं म्हणतात. याचं कारण ते खरा जो सच्शिष्य असतो तो आपल्याकडं कोणतंही श्रेय घेत नाही, हे सर्व माझ्या श्रीगुरुदेवांचं आहे असं सांगतात. तिरे संस्कृताची गहने तोडोनी मराठी शब्द सोपाने, रचिली धर्मनिधाने श्री, हा इथं आपलं एक चुकला, येथ श्रवणाचे निद्वारे तीर्थी रिगता सोपारे, ज्ञानदेव म्हणे दातारे, माझ्याकडून खालचा उत्तरार्ध खालच्या ओळीचा वाचला गेला. ज्ञानदेव म्हणे दातारे माझेनी केले, हे सर्व कोणी केलं तर माझे दातारे म्हणजे मला खऱ्या रीतीनं पूर्णपणे दान देणारे, म्हणजे असे माझे खरे दाते असणारे जे कोण निवृत्तीनाथ महाराज ते माझे दाते आहेत. आणि त्यांनी ही गोष्ट केली. काय गोष्ट केली तर येथ श्रवणाचे निद्वारे तीर्थी रिगता सोपारे, ज्ञानदेव म्हणे दातारे माझेनी केले. काय केलं, तिरे संस्कृताची गहने तोडोनी मराठी शब्द सोपाने, रचिली धर्म निधाने श्री निवृत्ती देवे. संस्कृता तुम्ही काय बोलले नाही का, हे पूर्वार्ध वाचन चाललं याचं, नाही तसं नाही. तिरे संस्कृताची गहने तोडोनी मराठी शब्द सोपाने, रचिली धर्मनिधाने श्री निवृत्ती देवे.
धर्मनिधान म्हणजे संपूर्ण धनाचं भांडार किंवा खान असणाऱ्या श्री निवृत्तीदेवांनी ह्या संस्कृताची गहने तिरे तोडोनी संस्कृताची दुर्गम असणारी अशी तिरे म्हणजे अरण्य जंगल, ते जंगल तोडलं आणि मराठी शब्दसोपाने, आता बरोबर आहे ना, आणि मराठी रूपी शब्दसोपान म्हणजे शब्दरूपी घाट किंवा शब्दरूपी पायऱ्या निवृत्तीनाथ महाराजांनी बांधल्या. म्हणजे याचा अर्थ आपल्याला एखाद्या आपल्या गंतव्यस्थानापर्यंत जाण्यासाठी मध्ये जर अत्यंत संकीर्ण जंगल असेल, त्या ठिकाणी काटेरी वृक्ष वगैरे असतील, तर त्या सगळ्या वृक्षांची तोडून टाकली. म्हणजे त्या ठिकाणी असणारे जे प्रतिबंध आहेत सगळे प्रतिबंध निवृत्त केले आणि सहज अनायास आपल्या आत्मस्वरूपामध्ये आपल्याला प्रवेश करता येईल अशा रीतीची योजना माझ्या श्रीगुरू निवृत्तीदेवांनी केली. मनोनी भलतेने येथ सद्भावे नाहावे, प्रयाग माधव विश्वरूप पाहावे, येतुलेनी संसाराशी द्यावे तिळोदक. म्हणून अशी स्थिती आहे. म्हणून भलतेने कोणत्याही मनुष्याने येथ सद्भावे नाहावे, अत्यंत म्हणजे सद्भावाने श्रद्धेने या ठिकाणी यावं आणि नाहावे, याच्यामध्ये सुस्नात व्हावं. आणि त्याच्यामध्ये काय पाहावं तर प्रयाग माधव विश्वरूप पाहावे. प्रयाग क्षेत्रामध्ये जे माधव, प्रयागाची देवता कोण आहे? माधव. तर ते माधव इथं कोण आहे? प्रगावाचे माधव म्हणजे कोण आहे? प्रयागातमध्ये माधव आहे. तसं इथं प्रयागामध्ये कोण आहे? तर विश्वरूप आहे. शांत रस, अद्भुत रस आणि गीता सरस्वती यांच्याद्वारा प्राप्त होणारं इथं प्राप्त काय होईल? त्याला विश्वरूप प्राप्त होईल. भलतेने नगरला एकदा ह्या ओळीवर 2-3 दिवस हे प्रवचन करत होते आपले जगन्नाथ महाराज पवारांनी. 3 दिवस अण्णा, तर ते 3 दिवस हे सांगत होते. म्हणून भलतेने येथं सद्भावे नाहावे, प्रयाग माधव. प्रयागातली देवता कोण आहे? माधव. तर इथं कोण आहे? इथल्या प्रयागामध्ये काय प्राप्त होईल तुम्हाला? विश्वरूप प्राप्त होईल. आणि एवढं प्राप्त झालं की याच्यापासून होईल काय तर संसाराची द्यावे तिळोदक. यांनी तुम्ही सगळ्या संसाराला म्हणजे जन्ममरण परंपरेला तिळांजुळी द्याल. म्हणजे पुन्हा तुम्हाला जन्ममरण परंपरेला प्राप्त व्हावं लागणार नाही. एवढं ह्या अध्यायाची फलश्रुती आहे. आणि ह्या अध्यायाचा अधिकारी कोण? तर भलतेने येतं. कोणी असला तरी ऐकी नाही, फक्त त्याजवळ काय पाहिजे? सद्भावाने. मागे झाले नको पाहो, ते काय त्याशी जमान आम्ही आहो. भलतेने शब्दावरून काय? सर्वांना अधिकार आहे. फक्त आता सर्वांना अधिकार आहे, पण ज्या वेळेला तुम्ही आता इकडं प्रवृत्त झाले त्यावेळेला तुमची स्थिती काय आहे? आता फक्त सद्भावाने, आता निश्चित ह्या अध्यायाच्या चिंतनाने माझा उद्धार होणार अशा प्रकारचं जर तुम्हाला सद्भावना, अत्यंत श्रद्धा किंवा आत्यंतिक विश्वास ठेवून जर प्रवृत्ती झाले आणि त्याच्यामध्ये सुस्नात झाले, नाहावे. सुस्नात म्हणजे अगदी नखशिखांत सगळं ओलचिंब अंग झालं पाहिजे. तसं नखशिखांत तुम्ही ह्या शब्दाचा प्रत्येकाच्या अनुभूती घेण्यासाठी सुसज्ज झालं पाहिजे. त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये सगळं तुम्ही या अध्यायाचं काय षड्लिंगपूर्वक चिंतन करा आणि त्याच्यापासून तुम्हाला काय प्रयाग माधव विश्वरूप आघवे. तुम्हाला संपूर्ण हे जे विश्वरूप आहे ते विश्वरूप पाहावे. त्या विश्वरूपाचा तुम्हाला साक्षात्कार होईल. म्हणजे अर्जुनाला भगवंतानी जे काही दिव्य अलौकिक विश्वरूप दाखवलं ते तुम्हाला या अध्यायाचं जर तुम्ही वारंवार चिंतन केलं तर त्या चिंतनापासून तुम्ही अनायासाने, अर्जुनाला हे फार आश्चर्यकारक गोष्ट आहे, पण तुम्हाला सहजच ह्या विश्वरूपाचे ह्या शब्दरूपी सोपानातून तुम्ही ह्या प्रयाग क्षेत्रामध्ये उतरले तर तुम्हाला त्याचं दर्शन होईल. कोणतं? विश्वरूपाचं दर्शन होईल. बरं, विश्वरूपाच्या दर्शनाचा लाभ काय? तर विश्वरूप दर्शनाचा लाभ आहे येतुलेनी संसाराची द्यावे तिळोदक. संसार म्हणजे जन्ममरण परंपरा, तिला तुम्ही तिलांजली द्याल. म्हणजे तुका म्हणे तुका म्हणे
उत्तम एका मरणेची सरे. एका तुम्हाला एक मरण झालं की पुन्हा तुम्हाला जन्मालाच यावं लागणार नाही, अर्थात परत मृत्यूला प्राप्त व्हावं लागणार नाही. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना एरधारे चिरा पडे, अशी स्थिती आहे. म्हणून ते म्हणतात की भलतेने येथ सद्भावे नावे. फक्त त्याच्या अंतकरणात सद्भाव असला पाहिजे की ज्या अर्थी ज्ञानोबाराय सांगतात त्या अर्थी या अध्यायाच्या चिंतनाने माझं कल्याण होणार. आणि मी कसाही असलो, पूर्वजीवन माझं कसंही असलं तरी आता उरले ते हरी तुम्हा समर्पण. माझं उर्वरित जीवन आता मी पाहिलेची नाही काय या ठिकाणी मी परत आता माघारी, हाची नेमा आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे. या प्रकाराने या अध्यायाला मी प्रवृत्त झालो तर आता याच अध्यायाच्या द्वारा माझं आत्यंतिक कल्याण निश्चित होणार आहे, अशी माझी सद्भावना आहे. याने मला संसार परंपरेत पुन्हा यावं लागणार नाही, आईच्या गर्भवासात परत यावं लागणार नाही. हे शरीर धारण करून जे प्राप्त होणारं दुःख हे कायमचं माझं निवृत्त होईल. अशा प्रकारची सद्भावाने त्यांनी जर या ठिकाणी या अध्यायाचं चिंतन केलं तर तो निश्चित या संसारापासून पूर्ण मुक्त होतो, असे या अध्यायाची फलश्रुती सांगितली. बरोनी सद्भावाची अंजुळी ही मिया ओविया फुले मोकळी, आरपिली आंघ्री युगुली विश्वरूपाच्या, असं माऊलींनी शेवटची त्याच्या परिसमाप्तीच्या वेळेला म्हटलेलं आहे. हे असो ऐसे सावयव येथ साशिन्नले आथी रसभाव, तेथ श्रवणसुखाची राणीव जोडली जगा. हे असो ते या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकाराने चिंतन केलेलं आहे. तर ते असं चिंतन केलं काहींनी, हे ऐसे हे असो म्हणजे आता हे राहू द्या म्हणतात, हे आम्ही जे वर्णन केलं हे आता असू देत. आणि ऐसे सावयव, तर ते म्हणतात हे जे रूपक आहेत ना, ही रूपक सगळी सावयव आहेत. म्हणजे गंगा, यमुना, सरस्वती अशा प्रकारचं किंवा जे संकीर्ण असणारं जे जंगल आहे त्याला तोडून आपण आपल्या गंतव्यस्थानापर्यंत जाणं, ही सगळी रूपकाच्या द्वारा वर्णन करायचे. तेव्हा हे सगळे सावयव रूपक आहे, म्हणजे अवयवयुक्त आहेत, त्यांना काय परिच्छिन्नता आहे. म्हणून ही खरी त्या उपमेला ह्या अध्यायाच्या पुरतच नाही. म्हणून हे असो, हे कारण का असो तर हे ऐसे सावयव, हे सावयव आहेत असं गुलाबराव महाराजांनी चिंतन केलं. आणि दुसरे असं चिंतन करतात की हे असो म्हणजे आम्ही जे वर्णन केलं ते आता राहू दे, परंतु ऐसे सावयव रसभाव येथ साशिन्नले आथी. असं सावयव म्हणजे मूर्तिमंत सगळे रसभाव म्हणजे रसांच्या अभिव्यक्ती या ठिकाणी साशिन्नल्या म्हणजे भराला आलेल्या आहेत किंवा त्यांचा या ठिकाणी संपन्न ह्या रसाने संपन्न झालेले आहे. म्हणजे हा अध्याय जो आहे याच्यामध्ये रसभाव म्हणजे सर्वच नवरस, दोन रस मुख्य, हे सगळे याच्यामध्ये या रसाने संपन्न असा हा अध्याय झालेला आहे. तो सावयव रसभाव आहेत, मूर्तिमंत सर्व रसभाव या ठिकाणी काय भराला आलेले आहेत किंवा मूर्तिमान झालेले आहेत, आकाराला आलेले आहेत, अशा प्रकाराने असा एक अर्थ केलेला आहे. तर हे असो ऐसे सावयव येथ साशिन्नले आथी रसभाव, आणि तेथ श्रवण सुखाची राणीव जोडली जगा. हा अध्याय जे जे श्रवण करतील तर त्यांना श्रवणापासून निर्माण होणारं जे सुख आहे त्या सुखाचं राज्यच त्यांना प्राप्त झालेले. त्या सुखाचा ते श्रवण केल्याने काय सुख होतं, किती अत्युच्च कोटीचं सुख होतं, त्या सुखाच्या साम्राज्याला हे प्राप्त होतील. हा अध्याय जे लोक श्रवण करतील त्यांना ह्या श्रवणापासून उत्पन्न होणाऱ्या आनंदाचं साम्राज्य प्राप्त होईल. अशा प्रकारचं या ठिकाणी अनेक मूर्तिमान रस इथं अभिव्यक्त किंवा प्रगट झालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये गीता सरस्वती गुप्त आहे आणि त्याच्यामध्ये विश्वरूप जे आहे ते विश्वरूपाचं दर्शन होऊन हे सर्व कृतार्थतेला प्राप्त होतील. ठीक आहे ना. काय आहे की हे जे रूपक अलंकार आहे ना, हे असो ऐसे सावयव
तर साहित्यशास्त्रामध्ये हा रूपक अलंकार आहे. रूपक अलंकाराचे दोन प्रकार सांगितले. एक सावयव असा असणारा रूपक अलंकार आणि एक निरवयव असणारा रूपक अलंकार. इथं सावयव म्हटले ना, तर सावयवामध्ये काय आहे, जेव्हा रूपकांना परस्परांची अपेक्षा असते, परस्परांना रूपकाची रूपकांनी ज्याच्या संबंधाने आपल्याला रूपक केलेलं आहे त्याची पण अपेक्षा असते आणि त्याला काय असते, या अलंकाराची अपेक्षा असते. म्हणून याला सापेक्ष अशा दोघांची अपेक्षा असल्यामुळं ह्या रूपकांच्या समूहाला सावयव रूपक असं म्हणतात. आणि ज्याला कोणत्याही प्रकारची सापेक्षतेची अपेक्षा नाही त्याला काय म्हणतात, निरपेक्ष रूपक असं म्हणतात. आता या ठिकाणी ही जी रूपक आहेत ही रूपकं कशी आहेत, सापेक्ष असल्यामुळं ही सावयव आहेत. तिरे संस्कृताची गहने किंवा माझी गीता सरस्वती गुप्त, या ठिकाणी परस्परांची आवश्यकता आहे की नाही त्यांना, म्हणून या ठिकाणी हे आवश्यकता असल्यामुळे हे सावयव रूपक आहेत. म्हणून हे असो, कारण परमात्म्याला कोणतीही उपमा देता येत नाही, त्याच्यावर कोणतंही रूपक केलं तरी ते रूपक त्याच्या वस्तुस्थितीनं त्याच्या स्वरूपापर्यंत पोहोचू शकत नाही, ह्या विश्वरूपापर्यंत ते पोहोचू शकत नाही. म्हणून हे राहू द्या असं आम्ही म्हणतो. कोणतं उदाहरण दिलं याच्यामध्ये, जिथं काही दृष्टांत न देता परमात्म्याचं फक्त वस्तुस्थितीनं वर्णन केलं जाईल तर ते रूपक काय आहे, परमात्मा म्हणजे परमात्म्यासारखा परमात्माच आहे. त्याला दुसरं एक अलंकार म्हणतात, कोणता, अनन्वय अलंकार. परमात्म्यासारखाच आहे तो अनन्वय अलंकार असं त्याला म्हणतात. तसं इथं आता कोणतं रूप काय सांगता येईल का, निरवयव अलंकाराचं रूप म्हणजे जरी तुम्ही ह्या शांतरसाच्या मध्ये जो काही अद्भुत आणि शांत रस यांना जर उपमा द्यायची झाली तर हरिहर प्रेमभावे खेवा आले. हरिहर प्रेमभावे खेवा आले म्हणजे हरीला हराची, हराला हरीची अपेक्षा आहे, बरोबर ना. तसं मूळ जे हा जो अध्याय आहे ह्या अध्यायाला उपमा देण्यासाठी अशी कोणत्याही सापेक्षतेची अपेक्षा नाही. पण सापेक्ष रूपक केल्याशिवाय तुम्हाला विश्वरूप सांगता पण येत नाही, म्हणून हे असू देत असं एवढं याच्यामधून लक्षात येतं. या हरिहर दोन सापेक्ष झाले की नाही. तिरे संस्कृताची गहने तोडून मराठी शब्द सोपानी रचिली म्हणे निधाने श्री निवृत्ती देवे, याच्यामध्ये सापेक्षता असल्याशिवाय वर्णन करता येतं का. परंतु हे जे वर्णन आहे हे याला पुरेसं आहे का, या तुलनेला पुरेसं होत नाही असं सांगायचं आहे. पण मग आता ते वर्णन करताना जर तुम्ही केवळ त्या वर्णन करायचं झालं आणि रूपक केलं नाही तर त्याचं तुम्हाला दिग्दर्शन पण करता येत नाही. परंतु हे कितीही जरी केली रूपक आपण तरी ती त्याच्या तुलनेला पुरू शकत नाही, एवढाच सांगण्याचा भाव दिसतो. जेथ शांताद्भुत रोकडे आणि एरा रसा पडपजोडे, आपल्याकडे ते कोणतं पुस्तक आहे यांचं, विदग्ध रसवृत्ती, हे कोणी लिहिलं आहे, त्याचे लेखक जुने लेखक आहेत. तर त्यांनी सगळं तुम्हाला जर पाहायचं असेल तर ते विदग्ध रसवृत्तीमध्ये केवळ ज्ञानेश्वरीतील विदग्ध रसवृत्ती असंच एक चिंतन आहे त्यांचं, मोठा ग्रंथ आहे, तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे त्यांनी. अजून जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्याच्यामध्ये विस्ताराने पाहता येईल. नंतर दुसरं एक आहे, आपण मागं ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं होतं, कोणतं, नाही ते रसभाव विचार. त्या रसभाव विचारामध्ये संपूर्ण ह्या रसांचं वर्णन केलेलं आहे. संपूर्ण रसाचं प्रत्येकाचा स्थायी भाव काय आहे, अनुभव काय, व्यभिचारी भाव काय आणि आलंबन विभाव, उद्दीपन विभाव, याचं सर्वांचं वर्णन केलं. नंतर हे जे भक्तिरसायन आहे ना, भक्तिरसायनावर सांगितलं होतं आपल्या आश्रमामध्ये गणेश्वर शास्त्रींनी, तेव्हा याच्यामध्ये फक्त रस विचार करण्याचा त्यांचा 1 महिना गेला. आणि मग पहिला श्लोक ते दररोज वाचायचे आणि रस विचार सांगायचे. शेवटी तो ग्रंथ तिथंच राहिला, पहिला श्लोक पण पूर्ण झाला नाही. काय नवरस मिलितम वा, अशी त्याची सुरुवात आहे. तर त्या नवरस मिलितम त्याच्यावरच ते 1 महिनाभर बोलत होते. जेथ शांताद्भुत रोकडे आणि एरा रसा पडप जोडे, हे अल्पची परी उघडे कैवल्य जेथ.
हा अध्याय आपले जे काल सांगितलं होतं, काय नाव लक्षात राहत नाही, जे पांडेचरीला योगी अरविंद, त्या योगी अरविंदांनी ह्या अध्यायाचं खूपच मोठं चिंतन केलेलं आहे. आणि त्यांनी याचा अर्थ जो आहे तो रामानुजाचार्यांचं जे विशिष्ट अद्वैत आहे त्या विशिष्ट अद्वैताला अनुसरण केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्या स्वतःच्या जीवनामध्ये ह्या विश्वरूप दर्शनाच्या अभ्यासाचे बरेच प्रयोग केलेले आहे. आपल्याकडे एक मराठी अनुवाद आहे गीतानिबंध म्हणून, तर त्याच्यामध्ये काही लिहिलेलं आहे त्यांनी त्याच्यामध्ये गीतानिबंधामध्ये. तर ज्ञानोबारायांनी ह्या अध्यायाचं खूपच तोंड भरून वर्णन केलेलं आहे. जर कोणी, आणि एवढी जी फलं आहे ही काय अर्थवादाने सांगितलेली फलं नाही. ज्ञानोबारायांनी सांगितलं की अर्जुनाला एवढं कष्ट झाले, अर्जुनाला याच्यासाठी भगवंताच्या किती जवळ जावं लागलं, कशा कशा रीतीने हे विश्वरूप दाखवण्यासाठी भगवंताला प्रसन्न करावं लागलं. आपल्याला फक्त भलतेनी येतं सद्भावे नावे, आणि त्यांनी काही येतुलेनी नाही, प्रयाग माधव विश्वरूप आघवे, प्रयाग माधव विश्वरूप पाहावे आणि येतुलेनी संसाराशी द्यावे तिळोदक, एवढा महान लाभ ह्या अध्यायाचं फलरूपाने सांगितलेला आहे. तर जेथ शांताद्भुत रोकडे आणि एरा रसा पडपजोडे, हे अल्पची परी उघडे कैवल्य जेथ म्हणतात. जेथ म्हणजे ज्या ठिकाणी, ज्या ठिकाणी म्हणजे ह्या अध्यायामध्ये शांताद्भुत रोकडे, शांत आणि अद्भुतरच हे रोकडे म्हणजे अगदी स्पष्ट रीतीने आहेत. आणि एरा रसा पडपजोडे, आणि इतरही रस आहे ना, ते रस या अध्यायामध्ये पडपजोडे म्हणजे त्यांना अत्यंत शोभलेले आहेत. कारण काय, कोणत्याही जरी रसाचं अवतरण केलं पण ते योग्य स्थानी नसेल तर ते शोभत नाही. जसं कानाचे अलंकार कानातच शोभतात, तसं ह्या रस अद्भुत आणि शांत रसाचं वर्णन केलेल्या त्या पंक्तीला जर हे अलंकार आपले हे रस आले, इतर रस, तर ते त्या ठिकाणी शोभून दिसतात. म्हणून त्या येरा रसा पडप जोडे, हे अल्पची परी उघडे कैवल्य जेथ. तसा पाहिला तर हा 11वा अध्याय तसा अल्पच आहे, म्हणजे अल्प कलेवर किंवा फार मोठा विस्ताराने शब्दसंग्रह नाही. असं जरी असलं, संक्षेप असला याच्यामध्ये, परी जेथ उघडे कैवल्य, परंतु त्याच्या ठिकाणी उघड म्हणजे अनावृत अशा प्रकारचं कैवल्य म्हणजे मोक्ष आहे. म्हणजे या अध्यायाने अनावृत्त आवरण रहित असणारं विशुद्ध स्वरूपातला जो मोक्ष आहे तो मोक्ष प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य या अध्यायाच्या चिंतनामध्ये आहे. तो हा 11वा अध्याय, जो देवाचा आपणपे विसवता ठाव, परी अर्जुन सदैवाचा राव, जे येथही पातला. ह्या अध्यायाविषयी माऊलींची जी काही ऋतंभरा प्रज्ञा किंवा प्रतिभा या अध्यायाकडे कशी पाहते. तो हा 11वा अध्याय, तो हा 11वा अध्याय आहे की ती ज्या ठिकाणी शांत आणि अद्भुत हे दोन्ही रस आले, इतर रसांचीही शोभा त्या ठिकाणी वाढली. आणि याशिवाय हे केवळ साहित्यापुरतंच मर्यादित राहिलं नाही, तर यांनी परतत्व स्पर्श करून दिला. आणि ते परतत्व स्पर्श म्हणजे असा साक्षात्कार की ज्याच्या ठिकाणी कोणताही संशय विपर्यय नाही, अशा निस्संदेह असा, जिथं उघडे कैवल्य, जिथं मोकळा मोक्ष आहे, अशा प्रकारचं त्याला कोणत्याही प्रकारचं निष्प्रतिबंध आनंदानुभूती ही तुम्हाला प्राप्त या अध्यायाने होईल असं सांगतात. आणि तो हा 11वा अध्याय, तो हा खरा 11वा अध्याय आहे की ज्याच्यामध्ये भगवंताचं खरं स्वरूप काय आहे, उघडं कैवल्य, कैवल्याचा पुतळा असा असणारा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्यात तो जो परमात्मा आहे त्याचं तुम्हाला दर्शन होईल. कोणत्या, अनावृत्त परमात्म्याचं ब्रह्मदर्शन तुम्हाला या ठिकाणी होईल, असा त्याचा अर्थ झाला ना. तो हा 11वा अध्याय, तो हा 11वा अध्याय आहे. वास्तविक परमात्मा काय आहे, परमात्म्याचं ज्ञान नित्य आहे की नाही. परमात्मा स्वतःला जीव समजतो का ईश्वर समजतो, ब्रह्म समजतो आहे की नाही. परमात्मा स्वतःला ब्रह्म समजतो. त्याचं परमात्म्याच्या सर्वज्ञ परमात्म्याच्या ठिकाणी आपलं असणारं ज्ञान किंवा आपली नित्यमुक्तता कधीच झाकली जात नाही. जीवाला जशी ती आवृत्त करते तसा हा परमात्मा या ठिकाणी नित्य अनावृत्त असा आहे. आणि मग परमात्म्याचा जो देवाचा आपण पे विसवता ठाव, देवाचा म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्याचा विसवता ठाव म्हणजे विश्रांतीचं ठिकाण कोणतं आहे,
ब्रह्मस्वरूप हे त्याचं खरं विश्रांतीचं ठिकाण आहे. अवतार कार्यामध्ये एवढं सगळं करत असताना परमात्म्याला जर विश्रांती करायची झाली तर विश्रांतीचं स्थान कोण आहे? आपल्या अधिष्ठान स्वरूपाने असणं, आहे की नाही? जरी त्या ठिकाणी प्रसंगोपात परमात्मा अवतार कार्यामध्ये अनेक गोष्टी करत असला, पण विश्रांतीचं स्थान कोण आहे? नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी. इथं अलंकापुरामध्ये विश्रांती का होते? तर आपल्या स्वरूपामध्ये आपल्या स्वरूपामध्ये राहता येतं, आहे की नाही? म्हणून देवाला सुद्धा असं म्हणतात, ज्ञानोबरायांना सुद्धा आपल्या तुमच्या मूळ स्वरूपात राहायचं असेल तर कुठं? जो विसवता ठाव तो ते देवाचं विश्रांतीचं ठाव आहे. मग विश्रांतीच्या वेळेला कोणी नको वाटतं माणसाला, परंतु कोणी नसावून दरवाजा खटखटावा, आहे की नाही? आपता विश्रांती घ्यायची म्हणून आपण बसावं. परंतु असं होतं की एखादा मनुष्य येऊन दरवाजा वाटतो, आपल्या कपाळावर आठ्या पडतात, आहे की नाही? परंतु जेव्हा नाईलाजाने उघडतो तेव्हा आपला बऱ्याच दिवसाचा वियोगाला प्राप्त झालेला काय खरा मित्र, परमप्रेमास्पद मित्र तो येतो ना आपल्या गळ्यात पडतो, आहे की नाही? तसंच इथं झालं की देवाचा आपण विसवता ठाव ब्रह्मस्वरूप अनावृत्त हे भगवान परमात्म्याचं विश्रांतीचं स्थान आहे. परंतु अर्जुन सदैवाचा राहो. अर्जुन हा इतका भाग्यवान आहे की जे येथही पातला अचानक येऊन उभा राहिला, अशा प्रकारचे माऊलींनी वर्णन केलंय. जो देवाचा आपणपे विसवता ठाव परी अर्जुन सदैवाचा राहो. अर्जुनाचं भाग्य असे की भगवंताचं मुख्य विश्रांतीचं ठिकाण ते पण त्याला प्राप्त झालं, त्याचा तो भागीदार झाला, वतनदार झाला असं सांगतात. येथ अर्जुनची काय म्हणू पातला आजी आवडतया ही सुकाळू झाला जे गीतार्थ आला मराठी. माऊली म्हणतात येथं अर्जुनाची काय म्हणू पातला. तुम्ही म्हणाल मग अर्जुन हा त्या ठिकाणी प्राप्त झाला आणि भगवंताच्या अनावृत्त व्यापक अखंड अशा सुखाचा तो या ठिकाणी अधिकारी झाला असे. पण आमचा काय उपयोग आहे? अरे ह्या अध्यायाचं जे चिंतन करतील त्यांनी असं म्हणायचं अर्जुनचे काय येथे पातला, अर्जुनच काय इथं प्राप्त झाला, फक्त आजी आवडतही आहे सुकाळू झाला. तोच काय एकटा भाग्यवान आहे, आज आवडतही आहे, आज पाहिजे त्याला ह्या ठिकाणी ह्या ब्रह्मसुखाचा सुकाळ झालेला आहे. आवडतयाही सुकाळू झाला. ते म्हणजे आवडतयाही कसं? हा गीतेचं सगळीचं संस्कृतमध्ये ते म्हणतात तेव्हा तुम्हाला सुकाळ नव्हता, तेव्हा काही दुष्काळ होता, पण आता सुकाळच झालेला आहे. कारण गीतार्थ आला मराठी. ह्या गीतेचा खरा जो अर्थ आहे तो मराठीत प्राप्त झाल्यामुळं आज मात्र सगळे स्त्री शूद्राधिक सगळे ह्या प्रयाग क्षेत्रामध्ये गीतारूपी ह्या प्रयाग क्षेत्रामध्ये त्रिवेणी संगमामध्ये सगळे सुस्नात होत जगा आगवे येत. मग आवडतयाही सुकाळू झाला की नाही? सगळ्यांनाच सुकाळ झाला. म्हणून माऊली म्हणतात की याची लागी माझे विनविले ऐकिजे तरी अवधान दिजे सज्जनी तुम्ही. म्हणून म्हणतात याची लागी माझे, म्हणून माझं विनविले. मी आता माऊली म्हणतात तुम्हाला विनंती करतो. किती माऊलींना श्रोत्यांविषयीची दया आहे की आता हा मराठी भाषेत ज्या ह्या काय ब्रह्मसुखाचा सुकाळ झाला आहे, पण तुम्ही काय करा, काल कोणतरी अभंग म्हणत लुटा काय माझे बाप, तर बाप हो याचे आता तुम्ही लयलूट करा. काय हां, सकळ देवांचे दैवत ते उभे असे या रंगात रंग लुटा माझे बाप शुद्ध भावे करी माप, असं सांगितलेलं आहे की हा रंग तुम्ही सर्वांनी याचा आनंद घ्यावा. म्हणून माऊली म्हणतात काय करतात, याची लागी माझे विनविले ऐकिजे. माऊली म्हणतात ही माझी तुम्हाला काय आज्ञा वगैरे नाही, ही माझी तुम्हाला विनवणी आहे की तरी अवधान दिदे सज्जनी तुम्ही. तुम्ही सज्जन आहात तर तुम्ही अधिकारी व्यक्ती आहात, तुम्ही याचं माझ्या म्हणण्याकडं किंवा हे जे अध्याय कथन करत आहे याच्याकडे एकाग्र चित्ताने लक्ष द्या. नाहीतर अजून 11वा अध्याय सुरू झाला आहे, श्लोक झाला का सुरू? नाही, मग श्लोक सुरू झाल्यावर बघू. तसं नाही करायचं. ते याची लागी माझे विनविले ऐकिजे तरी अवधान दिजे सज्जनी तुम्ही. तेवीची तुम्हा संताची सभे आईशी सलगी केर करून लभे परी मानावे जी तुम्ही लोभे आपत्यामज. माऊली म्हणतात का माझं एवढं तुम्ही ऐकाच, लहान मुलाचा हट्ट आहे तेवढा पुरवाच,
असं जसं म्हणावं तसं म्हणतात, मी तुमचं अपत्य आहे, मी काय तुम्हाला अधिकारवाणी नाही, तुम्ही हा ग्रंथ श्रवण करा, हा अध्याय श्रवण करा असं म्हणत नाही. मी लोभाने तुम्हाला, तुमचं माझ्यावर प्रेम आहे, मी तुमच्या पायाजवळ लढिवाळपणा करीत आहे, मी तुमचं एक लाडकं तान्हं अपत्य आहे, म्हणून तुम्ही हे श्रवण मात्र कराच असं म्हणतात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.